ही पडे पोटी मग उरेची किरीटी शांतीचे रूप. अशा प्रकारे शांतीचे स्वरूप आपण काल बघितलेलं आहे. माऊलींनी ते शांतीचं स्वरूप सांगत असताना न्याया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी अशा प्रकारची ती शांती सांगितलेली आहे. आता कदर्थवित व्याधी बळी करण्याची आधी आप परून शोधी सद्वैदू जैसा. शांतीच्या नंतर अपैशुनम कशाला म्हणावं ते सांगतायत. आता कदर्थवित व्याधी बळी करण्याची आधी. व्याधी कदर्थवित, व्याधी म्हणजे रोग, आणि कदर्थवित म्हणजे वाढण्याच्या अगोदर, ठीक आहे. त्याला त्याच्या जीवनाच्या बळीकरण म्हणजे बलवान होण्याच्या अगोदर, आहे का नाही. त्या दुःख देणारी जो रोग आहे तो रोग निर्मूलन करण्याच्या चिंतेने तो वैद्य त्या रोग्याचं जातीकुळ विचारत नाही, आहे का नाही. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या असं विचारतो का? डॉक्टरकडे गेलो आपण, कोणत्या जातीची आहे तुम्ही, असं विचारत नाही. तो तुम्हाला झालं काय, महत्वाचा त्याचा पहिला प्रश्न काय असतो, झालं काय, तुमचा रोग काय. कारण तो रोग घालवणं डॉक्टरचं काय आहे, कर्तव्य. जातीचा काय संबंध आहे, शत्रूचा आहे तिथं संबंध नाही. मला ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली आणि शक्ती लागल्याच्या नंतर औषध नाही, औषध काय करावं, पण मग म्हातारा माणूस उपयोगाला आलाच तिथं. म्हाताऱ्याने सांगितलं औषध आहे पण लांब आहे. कोणी सांगितलं, जागवंतानं. औषध आहे पण हिमालयावर आहे, आणि हिमालयावरून औषध आणणं शक्य नाही. जर हिमालयात ते औषध आणलं तर हा लक्ष्मण सूर्योदयाच्या अगोदर आणावं लागतं. हनुमंतानं सांगितलं अशक्य म्हणू नका, तुम्ही फक्त सांगा. त्यांना जागवंतानं नाही सांगितलं, ते यानं सांगितलं. याला विचारलं, कोणाला, रावणाचा भाऊ भीमसेनाला विचारलं, भाऊ इथं कोणी डॉक्टर नाही का. त्या सांगितलं सुशन नावाचा वैद्य आहे, पण तो वैद्य असा आहे की राजाशी एकनिष्ठ आहे. रावणाचा राजाशी तो एकनिष्ठ आहे का नाही. तो येईल न येईल हनुमंतरायाने सांगितलं त्याचं घर सांगा फक्त, आणि एक सांगा की तो घरी राहतोय एकीकडे, दवाखाना दुसरीकडे आहे का, दोन्ही एकाच जागी आहे. विभीषणाने सांगितलं जिथं दवाखाना आहे तिथंच तो राहतोय. हनुमंतराय गेले, ते काहीतरी कुटू लागलं, ते औषधी तयार करत होतं. ते औषधी तयार करत हनुमंतरायाने पाहिलं, हनुमंतरायाने पाहिलं होते आवडलं, कोण आहे म्हणता हनुमंतरायाने घरच उचललं. अरे बाबा तू कुठं नाही आलाय, तू कोण आहे, तू मला का उचललंय, यमदूत आहे का, माझं आयुष्य संपलंय का, मला सदेह न्यायला लागलं का, काय तू कोण आहे सारखा, अरे तू नेतोय कुठं. हनुमंतरायाने सांगितलं आरडू नको, तुला काही मी हानीत नाही, मारित नाही, काही नाही, तुला त्या ठिकाणी नेतोय की सगळं विश्व जिथं जाण्याची काय करायलंय, आशा करायला इच्छा करताय. अरे योगी ज्याच्यासाठी जप तप करतात अशा ठिकाणी मी तुला नेतोय. आणल्यावर तपासलं त्यानं. पहिला प्रश्न रामचंद्र प्रभूला त्यानं केला, सुशन वैद्यानं, का तुम्ही मला तुमचा भाऊ माझ्या हातात दिलाय, तो बिमार आहे, मी याला विषही देऊ शकतो, मी शत्रू आहे, शत्रूचा पक्षाचा आहे ना, मी रावणाचा वैद्य आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास का टाकताय. रामचंद्र प्रभून हातात देऊन टाकलं होतं हे पेशंट. रामचंद्र प्रभून सांगितलं माझा भाऊ नाही दिला मी तुमच्या हातात, रोगी तुमच्या हातात दिलाय. मी माझा भाऊ नाही दिला, माझा भाऊ म्हणून मी देत नव्हतो तुमच्या हातात. माझा भाऊ तुमच्या हातात देण्याचा काय संबंध होता मला. मी माझा भाऊ म्हणून देत नाही तर मी काय म्हणून देतोय, रोगी म्हणून देतोय. आणि तुम्ही शत्रू म्हणून देत नाही तर तुम्ही वैद्य आहात म्हणून देतोय. मग तुमचा तो पेशंट आहे, तुम्ही त्याचे देव आहात, आणि तुमचा तो काय आहे, पेशंट आहे. आता तुम्हाला त्याला जगवायचंय का त्याला मारायचंय, हातात कुणाच्या आहे, तुमच्या हातात आहे. बघा तुम्ही काय करायचं, आहे का नाही. आणि मग त्या सुशन वैद्याला सुद्धा जे योग्य आहे तेच करावं लागलं. सद्वैद्यू माऊलीने म्हटलंय, खरा जर सद्विवेकवान वैद्य असेल तर आपपर न शोधी, तो आपला आणि परखा याचा शोध घेत नाही. त्याचा रोग घालवणं हेच त्याची चिंता, तो चिंता करत असतो की याचा काय जाईल, रोग जाईल. किंवा दुसरं उदाहरण देतात, का चिखली रुतली गाय धड भाकड न पाहे, जो तेज निघला आणि होय काला बोला. एखादा सज्जन माणूस एखादा चालला, एखाद्या चिखलात एखादी गाय रुतली, फसली, तर फसल्यावरती काळी आहे का गोरी आहे, ती धड आहे का भाकड आहे. भाकड म्हणजे उगी वाळून गेलेली, आणि धड म्हणजे चांगली धष्टपुष्ट. ती दूध देणारी आहे का न दूध देणारी आहे, ती कुणाची आहे, काहीच विचार करत नाही. तेच निघलानी होय काला भुला. त्या दुःखानं, त्या गायीच्या दुःखानं तो काला भुला होय.
कालाबोला शब्दाचा अर्थ आहे कालवला जातो तो, त्याचा अंतःकरण आहे का नाही. हिला काय करायचंय आता, फक्त वर काढायचंय. किंवा तिसरं उदाहरण देतात, नाना गुडता असं करू न पुषे अंत्य जुका ब्राह्मणू काढून राखे प्राणू हेची जाणे. एखादा माणूस पाण्यात नदीत पडलाय, बुडायलाय, खाली जातोय, वर येतोय, आता मरतोय, वाचवा वाचवा वाचवा. आणि नदीवरच्या कडीवर माणूस म्हणतोय का, ए यार तू ब्राह्मण आहे का अंत्यचे? नाही नाही नाही, त्या नदी कडीवरच्या माणसाचं एक तो त्याचं कर्तव्य तो करतो की त्याला काय करावं, बाहेर काढावं. काढतात आहे का नाही. की माय वनी पापी उघडी केली विपाये ते नेसल्या विनन पाहे शिष्ट जायचा. एखादी माता माऊली असेल, एखाद्या पाप्याने जर जंगलात तिला नग्न केला असेल तर तिला वस्त्र तिच्या अंगावर घातल्याशिवाय तिच्याकडे चांगला शिष्ट माणूस, शिष्ट म्हणजे शहाणा, अतिशहाणा नाही, शिष्ट शब्दाचा अर्थ पवित्र अंतकरणाचा माणूस पाहत नाही. त्याप्रमाणे आता एवढे दृष्टांत आणि त्याप्रमाणे तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राप्तहीन सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे. अज्ञान प्रमादादिकी प्राप्तहीन सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी जे खिळिले. त्याप्रमाणे काही माणसं अज्ञानी आहेत, अज्ञानामुळे म्हणा किंवा अज्ञानी बी आहेत आणि अज्ञानामुळे प्रमादी आहेत. प्रमादी म्हणजे उन्मत्तपणा करणारे, चुका करणारे, जाये तिकडे पिढी लोका, याला प्रमादी म्हणतात. जोडी भांडवल तुमका, अशा प्रकारचे त्यांचा जे प्रमादी लोक आहेत, जे उन्मत्त लोक आहेत, प्रमादी आहेत, अज्ञानी आहेत आणि प्राप्तहीन किंवा प्राप्तहीन आहेत. प्राप्तहीन म्हणजे दुर्दैवी, दुर्दैवी कवडी नाही ज्यांच्याजवळ, निकवडा आहे का नाही, अशा प्रकारचे आहेत प्राप्तहीन. बरं पुन्हा सदोखी, दोषानं युक्त. किती किती आहे त्यांचे, किती त्यांना, किती त्यांच्याजवळ काय म्हणता येईल ती अवगुण आहेत आहे का नाही. अज्ञान आहे, अज्ञानी आहेत, अज्ञानामुळे प्रमादी झालेले आहेत किंवा अज्ञान प्रमादी आहेत, प्राप्तहीन आहेत म्हणजे भाग्यहीन आहेत, दोषयुक्त आहेत. निंदत्वाच्या सर्व विखी जे खिळिले, जे निंदा करण्याच्या सगळ्या गुणांनी युक्त आहेत. चारही बाजूने त्यांची फक्त काय करावी, निंदाच व्हावी. समाजानंच निंदा करू नये. शास्त्रांनी ज्यांची काय केली आहे निंदा, समाजाने, समाज कुणाची निंदा करतोय कुणाची नाही करत त्याला महत्व नाहीये. शास्त्र ज्याची निंदा करतोय तो खरा काय आहे, निंदनीय. निंदनीय खरा कोण आहे की शास्त्र ज्याची काय करतं, निंदा करतात. शास्त्रानं ज्यांना निंदनीय समजलं आहे, शास्त्रानं कोणाला निंदनीय समजलं, जो निषिद्ध विषयाचं सेवन करतो त्याला शास्त्राने निंदनीय समजलं आहे का नाही. त्याचे ते त्याच्या वया लागली, त्याला त्याचे समजलंय आहे का नाही. तू काय म्हणे, तू काय म्हणे, त्याचं मला मुख दाखवू नका तुकोबर आहे म्हणतात. त्याचं मुख मला दिसू देऊ नये अशा व्यक्तीचं, किंवा भक्ताचे तसे पाहू नये आहे का नाही. तुकोबरायांनी तर अनेक प्रकारे देवाकडे तशी काय केलेली आहे, मागणी केलेली आहे. आणि म्हणून असे जे आहेत निंदत्वाच्या सर्व विषय ज्यांच्या अंगात खिळलेले आहेत म्हणजे बसलेले आहेत. नको दुष्ट संग पडे भजनामध्ये, दुष्टाची काय नको, संगती नको आहे का नाही. अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतायत असे जे आहेत, जया घडली संत निंदा तुझं विसरोनी गोविंदा, त्याचं मला काय पाव देऊ नका. नको नको काय नको दृष्टी पुढे भांड, तो माझ्या दृष्टी पुढे काय करू देऊ नका, येऊ देऊ. ते लय गडबडीन चालल्यामुळे ध्यानात येईल, फास्ट लय चालल्यामुळे असं कमी कमी होऊ लागले ना, इतक्या फास्ट ध्यानात कसं येईल, पहिलं ध्यानात यायच्या आधी दुसरं धर्म चाललं असं व्हायला. निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे निंदत्वाच्या सर्व विषयात काय झालेले आहेत, खिळलेले आहेत आहे का नाही. असे जे निंदनीय आहेत शास्त्राने, तया अंगी का आपुले देवनिया भले विसर विजती सले सलती तिये. असे प्रमादी, प्राप्तहीन, दोषानं युक्त, निंदत्वाच्या सर्व बाजू त्यांच्या अंगात घुसलेल्या आहेत. असे त्याच्याकडे पाहिल्यानंतर जो महात्मा तया अंगी का आपुले देवनिया भले, त्याच्याजवळ भला गुण एकही नाही, आपला भला बघून त्याच्या अंगावर पांघरून टाकून विसर विजती सले सलती तिये. जे त्याला सलणारे दोष आहेत ते सलणारे दोष विसर विजती विसरवतात. म्हणजे तू निंदनीय आहे, तू अज्ञानी आहे, तो लांब नाही,
लांब नाही महाराज कितीतरी महात्मा नथुराम बाबा या बाबतीत नथुराम बाबाचं जीवनच ज्याच्यात आपण पाहिलं तेव्हापासून ते गेलं अगोदर तर साधनातच गेला असेल पण आपल्याला काय आता पण मागून संपर्क झाला थोडाफार पण या बाबतीत नथुराम बाबा होते बिना माळकरी जवळ जाऊ द्या पियानारा जवळ जाऊ द्या कसलाही माणूस जाऊ द्या हा पुलिया गुन्हे पुढीलाचे गुन्हे आहे का नाही महाराज आले ये लेकरू ये मो काय आहे लेकरू येतात बाबाचे अनेक लोक उदाहरणं आजही सांगतात आहे का नाही मी मागे तुम्हाला सांगितलं होतं आणि महाराज अगा पुढीलाचा धोको करुणी आपली दिठी चोखो मग घापे अवलोको तयावरी पुढीलाचा धोको आपली दिठी चोखो करुणी पुढच्याचा दोष आपल्या दृष्टीनं शुद्ध करून त्याचा दोष त्याच्या जवळ राहू द्या पण आपल्या दृष्टीत त्याचा दोष न येणं याला त्याचा दोष काय करणं शुद्ध करणं तो दोषी न वाटणं आपल्या दृष्टीनं आपल्या शुद्ध दृष्टीनं चोख करून आणि मग त्याच्यावर दृष्टी टाकून त्याचं अवलोकन करता त्याच्याकडे पाहता जैसा पुजवणी देव पाहिजे पेरोनी शेता जायचे दोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा पुजवणी देव पाहिजे देवाची पूजा करायची आणि मग देवाकडे पाहायचं मग देव असं पूजा केल्यावर आणि मग भगवंताचं स्वरूप काय व्हायला लागतं ते असं दिसायला लागतं पेरोनी शेता जायचे पेरायचं आणि मग पेरून याला करायला गेल्यावर असं करमतं का नाही निघाल्यावर मस्त बिना पेरलेल्या शेतात काय करमते पेरोनी शेता जायचे तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीला अगोदर जेव घालायचं संतुष्ट करायचं आणि मग त्याचा प्रसाद काय आपल्याकडे घ्यायचा तैसे आपुलेनी गुन्हे पुढीलाचे उन्हे फेडोनी पाहणे तयाकडे तैसे आपुलेनी गुन्हे पुढीलाचे उन्हे फेडोनी आपल्या गुणानं पुढच्याचा उन्हेपणा घालून कमीपणा घालून पाहणे तयाकडे आणि मग त्याच्याकडे ते पाहतात याचा अर्थ त्यांना दोषी माणूस दोषी दिसत नाही दिसत नसेल तर या गुणात तो बसतो आहे का नाही अशा प्रकारचं वाचून हे न करता याच्या व्यतिरिक्त वाचून नवीन विजय वर्मी नातुड विजय अकर्मी न बोल विजय नामी सदोषी ती नवीन विजय वर्मी त्यांच्या वर्मावर बोट ठेवत नाही त्यांच्या वर्मावर काय आता आपल्या भावना आहेत बरोबर आहे का नाही अरे नवीन विजय वर्मी नातुड विजय अकर्मी नातुड विजय जे कर्म करू नये त्यांच्यात त्यांना घालत नाही तिथून बाहेर काढण्याचा काय करतात जाऊ द्या ना किती वेळेला जाईल पुन्हा मागं घेणं पुन्हा मागणं पुन्हा आईचं अंतकरण असतं संताचं आईचं अंतकरण असतं वर्गात मुलगा किती वाईट कामाला चाललं तर बाप जीवनभर एकच प्रयत्न करत असतो या वैद्याकडे जाय त्या डॉक्टरकडे जाय त्या व्यसन सोडवणाऱ्याकडे जाय याला हात जोड त्याला याची शेवटपर्यंत एक इच्छा असते याचं काय सुटावं व्यसन सुटावं अशी शेवटपर्यंत तशी संतांची शेवटपर्यंत आपल्या शेवटपर्यंत त्यांचा तर शेवटच नाही आपल्या शेवटपर्यंत इच्छा असते की यानं काय करावं काय तुकोबाराय म्हणतात येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा हिताचा कळवळा कळकळीनं सारखे महाराज त्याचे तळतळ खळाची व्यंकटी अंडो असं हो आणि असं केलं महाराज संतांनी अवगुणी अन्याय दोषी असे असलेले काही बरोबर आहे का नाही नामदेव महाराजांचे गुरु जे झाले विसोबा खेचर नामदेव महाराजांचे गुरु आहेत महाराज कोण होते अगोदर ते कोण होते विसोबा कुठाला कोण्या गावचा विसोबा कोण्या गावची होती ते विसोबा कोण होते विसोबा मुक्ताबाईचा खापर फोडणारा विसोबा खेचर येते मुक्ताबाईला खापर घेऊ दिलं नाही भांडे भाजायला कथा आपल्याला माहितीये खापर फोडणारा विसोबा खेचर महाराज खापर फोडल्यावर आपण बापा आपण तर जवळ नसते दिलं ज्ञानोबा रायांनी त्याला एवढं पद दिलं की नामदेव महाराजांचा गुरु तो काय एखाद्या गल्ली बोळातल्याचा गुरु नाही केला आहे का नाही नामदेव महाराजाचा गुरु नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी आहे का नाही नामदेवा हाती दूध प्याला ती गुरु होण्याच्या अगोदर प्याला गुरु होण्याच्या अगोदर नैवेद्य खाल्ला झाल्यावर नाही खाल्ला एवढ्या उंच पदाला गेलेले नामदेव महाराज पण त्या नामदेव महाराजांचे गुरु कोणाला केलं विसोबा खेचराला केलं विसोबा महाराज हे आपुलेनी गुन्हे पुढीलाचे उन्हे फेडोनी आपल्या गुणानं पुढच्याचा कमीपणा घालवून अशा प्रकारचे अरे हे जे संगती वगैरे सांभाळावं लागते ही साधकावर बाधक करते साधकाला बाधक होते सिद्धाला काय बाधक होणार सिद्ध मला डॉक्टरनं पाठी लावली एका डॉक्टरनं मोठा डॉक्टर होता MD MS चांगला मोठा ऑपरेशन कोणते ऑपरेशन वगैरे सगळा मोठा डॉक्टर होता आणि त्यानं पाठी लावली आपल्या बांगल्यावर दवाखान्याच्या पुढं
मोठ्या अक्षरात लावली. येथे फक्त निरोगी व्यक्तीने यावे, रोगी व्यक्तीने गेटच्या आत प्रवेश करू नये. निरोगी व्यक्ती, ज्याला रोग नाही त्यानं यावं, ज्याला रोग आहे त्याने येऊ नये. इथं आम्हाला भीती वाटते इन्फेक्शन होण्याची. त्याला पण डॉक्टर म्हणेल अरे रोग्यानं यावे. डॉक्टरची इच्छा काय असते? निरोगी. डॉक्टर कोण तुम्ही म्हणतो ऐ पेशंट कोण आहे हे, आणि तुमचं काय काम आहे? तुम्ही चला बाहेर. जे पेशंट नाही ते बाहेर चला, पेशंट ठेवा. तसं संतांनी दवाखाना टाकलाय. घातीला दुकान, कोणतं दुकान घातलं? दवाखाना टाकलाय. तुकोबा राहायला म्हणले तुकोबा राय. लोक लेस निंदा करणार झाले. असं झालं तसं झालं, असं झालं तसं झालं. तुकोबा राय म्हणतात काय करावं, काय करावं? गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. त्याच्यावरती कुठून कोण कथा लावली काय माहिती? तुकोबा राय गाढवावर बसवलं, गाढवाचं घोडे केलं. त्याचा अभंगाचा अर्थ नाही, आहे का नाही? तसला अभंग नाही, पुढचा अभंग सगळा पाहून त्याचा अर्थ लावा लागतो. या गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. आमच्या डोळ्यासमोर आलं तर आम्ही गाढवाचं काय करू? घोडं करू. पण काय करावं? चघळी वाहना माघारी या बांडा सुना. हा बांडा सुना माघारी या वाहना चगळी. आमच्या माघारी करतोय, आमच्या पुढे येत नाही. पुढे आलो म्हणजे आम्ही त्याला मारणार नाही. अरे रोग घालवू त्याचा, पण त्याला आमच्या दवाखान्यात यावं ना. डॉक्टर साहेब तुमच्या जवळचा माणूस राहून त्याला बिमार आहे तो, आपण तो आमच्या लोक येईच ना. आणि येत नाही तर आम्ही काय करावं? माघारी या बांडा सुना वाहना सगळी. काय समोर येऊ द्या तुकोबा राय. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. पण आमच्या समोर आल्याशिवाय आम्हालाही काही करता येणार. समोर येणं, संतांच्या जवळ जाणं, आहे का नाही? अशा प्रकारे वाचून नवीन निजे वर्मी हे सोडून त्याच्या वर्मावर स्पर्श करत नाही. त्याचं वर्म करत नातुडीच्या आकर्मी अकर्मात लोटत नाही. न बोलवी नामी सदोषी सदोषी त्याच्या दोषयुक्त नामानं त्याला बोलवत नाही. त्यांना दोष वरी कोणी एक उपाय पडिले ते उभे होय. तेच की जे परी घाय नेदावे वर्मी. वरी कोणी एक उपाय पडिले ते उभे होय. जे मनात एकच त्यांची इच्छा असते, कोण्या का मार्गाने होणं पडलेल्याला उभं करायचं. मग ते झोपत असेल तर पाणी टाकून त्याला उभं करायचंय. चक्कर आला असेल तर त्याला काय चक्कर घालून काय उपाय करायचा माहित नाही. फक्त त्याला काय करायचं? उभं करायचं. उभं मारवाडी लोकांना असायचे मार. व्यवहारात एखादा त्यांचा पडला तर सगळे मिळून त्याला काय करतात? उभं करायचा प्रयत्न. उभं करतात त्याला उभं करतात, आहे का नाही? आता मागे लोणारले एका तुम्हाला माहित असेल त्याचं, त्या व्यक्तीवर 15-20 लाख रुपये कर्ज झालं. आणि ते सगळेच येतात चौकून हे आले की 15-20 लाख रुपये कर्ज झालं. किराणा दुकान होतं, त्याच्यात ते दुकानही जळालं. सदाशिववर आम्ही गेलो होतो भेटायला त्या व्यक्ती. आता गेलो होतो, त्याचं दुकानही जळालं. तर ते आम्ही बोलायचो, जरा बसायचो. ते माणूस चांगला होता, पण आता काय करा प्रारब्ध. आणि सगळीकडूनच अडचणीत आला महाराज. त्यांच्या सगळ्या सोयऱ्याद्वारे तेवढंच दुकान पुन्हा त्याला त्यांच्या पैशांनी टाकून दिलं. सांगितलं कर्जाचंही आम्ही बघतो काय करायचं तर कर्जही फेडू. आणि गुन्हा दुकान त्याला टाकून दिलं. आपल्यासारखे म्हणले असते दुसरा पाणी फेकायला तर मरुद्यान जळू दे ना, जर राहिलं मग फेकू. आता खरं आहे ते का ते लोक पुन्हा वर जातात त्याचं कारण असते. तसं संतांचं एकच असतं की फक्त पडलेलं काय करायचं? वर काढायचं, उभं करायचं. कशा प्रकारे? किती महाराज दगड खाऊन ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी लोक उभे केले. आपल्याला जे उभं केले ते कोण केले? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, आहे का नाही? देह कष्टविती उपकारी. महाराज आपल्याला जे उभं केले ते कोण उभं केलं? उभं केलं म्हणजे कमीत कमी या मार्गाला तर आलोय आपण. गण लावायलो, कधीतरी ग्रंथाचा अध्ययन करायलो, आळंदी पंढरी उभेच आहेत. ते कोण केलंय? ज्ञानोबा आहे. आणि आपले दगड खाऊन केले, आहे का नाही? आपण काय त्यांना लय पुरणपोळ्या सगळेच खाऊ. आपण म्हणजे तुम्ही म्हणा आम्ही होतो का? आपणही असू, आपलेच होते ना आपणही असू. पुन्हा किती जन्म झाले आपल्याला काय माहिती, आहे का नाही? आणि म्हणून नेरावीवर मी उभं करायचं फक्त हेच त्यांना काय माहिती आहे. परी तेच की जे परी घाये नेरावीवर मी तेच करतात, उभं करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या वर्मावर पुन्हा घाव करत नाही. भय उत्तमाची यासाठी मीच मानी जे किरीटी हे वाचून दिठी दोषून घेते. उत्तम एक श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठ हा श्रेष्ठ आहे म्हणून या श्रेष्ठाच्या बरोबरीने हा नीच आहे, कनिष्ठ आहे असं करणं ते त्यांच्या दृष्टीला तो दोषच येत नाही की एक श्रेष्ठ आहे आणि एक काय आहे? कनिष्ठ आहे. असा दोषच त्यांच्या दृष्टीला येत नाही. अगा अपयशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे गा.
अपय शून्य जे म्हणतात अर्जुना, त्या अपय शून्याचं लक्षण अशा प्रकारचं आहे, हे स्पष्ट तू जाण. आणि असा अपय शून्य जर कोणाजवळ असेल तर मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे गा. मोक्षाच्या मार्गानं नेणारी ही पालखी. महाराज, हा गुण ज्याच्याकडे आहे तो पालखीत बसून कुठं चाललाय? मोक्षाकडे चाललाय. म्हणजे त्याला चालण्याचे सुद्धा कष्ट घ्यावे लागत, रस्ता तर हुकतच नाही, पण चालण्याचे त्याला काय घ्यावे लागत नाही? कष्ट घ्यावे लागत नाही. असं दुसऱ्याला दोषयुक्त माणसाला आता ऐका नाही. आता वास्तविक पहा, आता अगोदर सिद्धता ज्यानं मिळवली, महाराज असंच आहे, खरी तर सिद्धता मिळवल्याशिवाय लोकांतात येऊच नाही. जे महात्मे लोकात आले ते कधी आले? भगवत प्राप्ती झाल्यानंतरच आले, अगोदर आलेले नाही. तुकोबाराय सुद्धा आधी एकांतात भजन केलं, मग देवानं सांगितलं. तुकोबारायचं देवाचं आता चरित्र पहा तुम्ही, चरित्रात आहे तुकोबा देवानं सांगितलं, अरे त्या जिजीलाही त्रास होतोय, एका दिवशी या डोंगरावर एखाद्या दिवशी त्या डोंगरावर दिवस तिला उपवाशी फिरावं लागतंय, तिलाही त्रास होतोय आणि तुला इकडे त्रास होतोय. आता काही अडचण राहिली का? आता देहूत कार्य कर, भजन कर. तुकोबारायला आज्ञा देवानं केली आणि देवाने आज्ञा केल्यावर मग तुकोबाराय देहूत काय करायला लागले? मग लोहगावला राहिले. करू देवी मज बोलविली माझे खोळंबले काय होते? देवानं केलं हे सगळं, आहे का नाही? अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात, ही कीर्ती जी माझी वाढवली ती कोण वाढवली? देवानंच वाढवली. बरोबर आहे का नाही? म्हणून अशा प्रकारे झाले वारे हातीमाप समर्थ होतो माझा बाप, आहे का नाही? कोण सांगायस गेले होते देशोदेश? कोण गेलं माझं सांगायचं का? बातम्या होत्या का? पेपरला होतं का? टीव्हीवर बातम्या आल्या? झाले वाऱ्या हाती माप समर्थ होतो माझा बाप. तुका म्हणे या निश्चय माझे निरसले बाय. ज्याने लौकिक हा केला तो हा निवारिता बाला. त्याला केलंय सगळं, आहे का नाही? तसे त्याप्रमाणे याला अपय शून्य असा तू म्हण. आता दया कशाला म्हणावं? दया सांगताय. आता दया ते आयशी पूर्णचंद्रिका जैशी निवविता न कळशी साने थोर. आता दया ते आयशी, दयेचे खरं स्वरूप काय आहे? पूर्णचंद्रिका जैशी, पौर्णिमेचा चंद्र, पूर्णचंद्र. निवविता तो शीतलता देत असताना, शांत करत असताना, साने थोर न कळशी, लहान मोठ्याची निवड करणं जाणत करत नाही निवड. महाराज तो करत नाही. कोणी जातीनं मोठा, जातीनं लहान, पैशानं मोठा, पैशानं लहान, सत्यानं वगैरे सगळ्याच बाजून कोणत्याही उपाधीनं लहान मोठा असो तो त्याची निवड करत नाही. तैसे दुःखिताचे शिनने हिरता सकनवपणे उत्तमा धमनीने विवंचुगा. तसं दुःखी माणसाचं दुःख घालवण्याकरता, त्याचा शीन घालण्याकरता आपल्या कळवळीनं उत्तम आधमनीने श्रेष्ठ कनिष्ठ जो जाणत नाही की दया, श्रेष्ठ कनिष्ठ जाणत नाही, उत्तम आधमनीने विवंचुगा याची निवड करणं जाणत नाही. दृष्टांत देतायत. पै जगी जेवणासारिखे वस्तू अंगवरी उपके, परी जाते जीविते राखे तृणाचेही. महाराज पाण्याचा दृष्टांत दिला. जीवनासारिखे पाणी श्रेष्ठ आहे, पाणी श्रेष्ठ आहे, पण वस्तू अंगवरी उपके परी. मला एक सांगा, आता माऊलीचा दृष्टांत आहे. गवत श्रेष्ठ का पाणी श्रेष्ठ आपल्या करता? का नाही? पाणी श्रेष्ठ आहे ना. पाणी श्रेष्ठ आहे. जीवन म्हटलंय त्याला, त्याच्याशिवाय जीवन अमेरिकेतले असो का पाकिस्तानातले असो, धर्म आम्ही हे करणार नाही, आम्ही हे करणार नाही, आम्ही याची पूजा करणार नाही, आम्ही त्याची पूजा करणार नाही, असे म्हणणारे भेटतील. पण आज आम्ही तुमचं पाणी पिणार नाही, असं कोणी आहे का? असं कोणी आहे का? अवघ्या जगा एक शेव्य जैसे उदक. पाणी आहे का नाही महाराज? तसं गवत आहे का नाही, खालच्या दर्जाचं आहे, सांद्रे गवत आहे का नाही. पाणी श्रेष्ठ आहे, पण पाणी स्वतः मरत आणि गवताला जगवत. स्वतःचा जीवच देणं आहे ना. संपलं पाणी, त्याच्या मुळानं शोषून घेतलं, पाण्याचा नाश झाला, पाणी स्वतः मरत पण गवताला काय करतं? जगवतं. पाण्यासारखं उत्तम वस्तू पण गवतासाठी काय करतं? उपके म्हणजे नाश पावतं. स्वतःचा नाश करून ते दुसऱ्याला काय देतं? जीवदान देतं. ही दया. जगी जीवनासारे घ्या झालं. तैसे पुढीलाचे नितापे कळवळली कृपे सर्वस्वेशी दिदले आपण पेट. पुढीलाचे नितापे, पुढीला ताप झालेला आहे दुसऱ्याला,
ताप आलेला म्हणजे ताप नाही, ताप म्हणजे दुःख. ऊर्जाचं झालेलं दुःख, त्या दुःखाच्या कळवळीनं एवढी कृपा त्याच्या आत जे निर्माण होते की आपलं सर्वस्व त्याला दिलं तरी त्याला कमीच वाटतं. सर्वस्व देऊन टाकलं तरी त्याला काय वाटतं? कमीच वाटतं. महाराज असे महात्मे याचा लोक काय फायदाही घेतात. त्याला आम्ही चातुर्मासात असताना वक्ते बाबा मोठा सप्ताह ठेवला होता मुक्ताबाईच्या मठात. चांगला कार्यक्रम ठेवला होता मोठा. आणि अन्नदान खूप झालं होतं. आता वक्ते तर मोठाले, तिथं पंढरपूर चातुर्मास म्हणल्यावर वक्ते सगळे हजरच होते. पण अन्नदान हे ते समाज खूप होता. आणि 2 व्यक्तीकडं ते सगळं कार्यक्रम हे होतं हिशोब. ते बाबाकडं ते त्यांच्याच गावाकडले लोक होते. ती झालं महाराज ते त्यांनी झालं, ते पूर्ण क्लिअर झालं. त्याला हिशोब दिला बाबाला आणि ते गावाकडे निघाले दुसऱ्या दिवशी. आणि बस स्टँडला गेले. आणि बस स्टँडला गेल्यावर त्यांनी मारामारी केली, हाणाहाणी केली आणि वापस आले. आणि एकूण एका शिव्या देतच आले बाबाच्या पुढे. बाबा म्हणे काय झालं म्हणे मूर्ख आहे म्हणे हा. तो म्हणे मी नाही, तू मूर्ख आहे. आणि बाबाच्या पुढे त्यांची पुन्हा हाणाहाणी. बाबा म्हणले थांबा झालं काय? म्हणले महाराजांनी हिशोब चुकवला. आता 16,000 रुपयाचा घाटा आलाय. आता मी भरू, एक म्हणते तू भरण, मी कस काय भरू? याची चूक झाली, या भरा. बाबा म्हणले कोणीच भरू नका. काय अडे नाही बाबा, हे न्या, कोणीच भरू नका, जा. ते गेले त्याने 8,000 वाटून घेतली. भांडणं नाटकीच होते ते. मला ते त्यांचा एक आचार्य होता. त्यांच्या गावचा होता तो आचार्य. मग तो मी जरा बोलत बसायचो. ते मधुकरी वाटायला रात्रीचा पाठ असायचा आमचा 10 वाजता. आम्ही थोडे 5-10 मिनिटं बोलायचो. अरे त्यानं सांगितलं, मी म्हणलो का तो म्हणी महाराज ते कालचे भांडणं व्हायचे तुम्हाला. म्हणलं हो म्हणी ते आहे ना, म्हणी 8,000 वाटून घेतलेत म्हणे. म्हणजे अशा व्यक्तीचा लोकही काय घेतात, कदाचित फायदा घेतात, पण त्यांच्या मनात काहीच नाही. मला भोगते बाबाच्या मनात तर काहीच नव्हतं. भोगते बाबा शिव्या द्यायचे, ह्याची तळतळ होती त्यांची. पण एवढं निर्मळ अंतःकरण तर मी आजपर्यंत बघितलं आहेत महात्मे. पण आपण जवळ नाही गेलो त्यांच्या, पण खूपच निर्मळ अंतःकरण. खूप निर्मळ. महाराज विद्यार्थ्याला कोण एवढं हे करते? आम्ही जातो भागवत शिकायला. पहिलं गेलं की 1 लिटर दूध आणायला लावायचे आणि 1 लिटर पुरव चहा. 5च जण होतो आम्ही, 5 जणात लिटर भर दूध आणि त्याचा चहा असा म्हणायचा पुरव कापड नाही परातीन प्या रे, चहा चांगला असतोय, कलियुगातला अमृत म्हणायचे, प्या झोप येत नाही. आणि मग 12-1 वाजेपर्यंत मग ते सांगत राहायचे. एक दिवस तो समोर उपवास होता, रात्री 10:30 वाजता भगर करायला लावली. ती बाई त्या स्वयंपाकीन बाई होती, झोपतून ठेवलं. ती बाई म्हणे बाबा समोर भगर खाऊ नये. तिलाच शिव्या, तुला काय करायचं मग लेकरं काही खातील, तुला करायचा कटाळा आला म्हणे, तू कर म्हणे बगर बघतो तू. मी पाप घेतो द्यायचं डोक्यावर. दया महाराज त्यांच्या अंतःकरणात खूपच दया होती. तुम्हाला माहितीये अशा महात्म्याचं देवाला ऐकावं लागतं. त्यांनी सांगितलं कीर्तनावरून आले, ड्रायव्हरला चहा प्यायचा. रात्री इकडं खाली कीर्तनाला गेले होते, आले आणि ट्रक होता एक पुढून गाडी उभी केली. तो ड्रायव्हर चहा घ्यायचा, बाबा गाडीत बसले. तो पुढे एक ट्रक होता, त्याच्यातून घाण वास येऊ लागला, खूपच घाण. म्हणून ती गाडीतून उतरली बाजूला गेली. त्या ट्रक जवळ 2 माणसं होती. त्यांना विचारलं एवढा घाण वास याला काय आहे? त्यांनी सांगितलं गोमासे, गाईचं मासे. म्हणजे कुठून आलं? सांगितलं खिल्लारीहून आलं. भोगते बाबाच्या त्यांनी स्वतः सांगितलं. म्हणजे खिल्लारीहून आले. बाबा आले, 3 दिवस जेवले नाही महाराज. आणि नुसत्या पांडुरंगाला घाण शिव्या 3 दिवस. मंदिरात जाऊन शिव्या दिल्या. 3ऱ्या दिवशी रात्रीच तो भूकंप झाला होता. देवाला सुद्धा काय करावं लागतं? अशा महात्म्याचं 3ऱ्या दिवशी रात्री झाला. बाबांनी ते त्याची किती चौकशी झाली. जो मारला होता तो आपल्या हिंदू धर्माच्या विरोधी, तो नरेंद्र दाभोळकर. ते 8 दिवसांनी अगोदर म्हणले होते कीर्तनात, या नरेंद्र दाभोळकर म्हणजे गोळ्या घालून मारायला पाहिजे ना. 8 दिवसात गोळ्या घालून मारलं त्याला. महाराज मुंबईचे त्यांच्याकडे 3दा मुंबईचे ते मेन जे काय असतात पोलीस, ते 3दा चौकशी आली की हे म्हणले आणि घडलं म्हणजे यांनीच घडवलं असा त्यांनी अर्थ लावला. त्यांची थोडी श्रद्धा, यांनी घडवलं असा अर्थ लावला. मग भोगते बाबा काय झालं, ते लोक आले यांचे शर्ट काढेल असायचं, माळीन ते गंध लावले. ते त्या साहेबांनी पाहिलं, त्याचे मेन आलता शेवटला, त्यानं पाहिलं, दर्शन घेतलं आणि काहीच नाही विचारलं, निघून गेला. आणि रिपोर्ट देऊन टाकला की त्या महात्म्याकडे काही दोष नाही. पण म्हणलं घडलं ना त्या बाबाच्यानं. म्हणजे देवाला सुद्धा काय करावं लागतं? किती दया असेल, किती असे अनेक महात्मे आहेत मला. आता दया
हो, दया ती आयुष्य आहे का नाही. आणि निरअहंकारताही खूप होती वक्ते बाबाकडे. राऊत बाबा त्यांचे शिष्य, वक्ते बाबाचे शिष्य होते राऊत बाबा, त्यांच्याकडे शिकायला. एकदा मुंबईला मोर्चा न्यायचा आणि वक्ते बाबा पहिले मुक्ताबाईच्या मठात चातुर्मासात गाथा सांगायची. मग आता 3 दिवस जायचं होतं मुंबईला. राऊत बाबाला सांगायला लावला, विद्यार्थी होते, सांगायला लावला. लोक मग आता सगळे तिथंच मुक्ताबाईच्या मठात यायचे. गाथा ऐकला आल्यावर वक्ते बाबा लोक म्हणले, बाबा म्हणले कस काय गाथा सांगितलं रे पोरानं. म्हणले बाबा तुमच्यापेक्षाही चांगला सांगितला. लोक म्हणले तुमच्यापेक्षा चांगला सांगितलं, त्या दिवशीपासून गाथा सांगणं बंद केली. म्हणले माझ्यापेक्षा चांगला सांगतो ना, आता त्यालाच सांगू द्यायचं. आणि ऐकायला बसायचे. म्हणजे ते म्हणायचे, मला आम्हाला असं उत्कृष्टांत सांगायचे, ते पोरो तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढा माझा मी मोठा होईल तेवढा. ते म्हणले शिष्याचा मोठेपणाच्या गुरुला आनंद होत नाही, तो गुरु नाही, ते गुरु आहेत, अशा त्याची बोलायचे आम्हाला. खूप बारीक महाराज. इतक्या साधनाच्या त्यांनी बारीक युक्त्या सांगितल्या, कारण साधन केलेली महात्मा होते ना ते, आहे का नाही. म्हणून दया तिचं नाव आहे. दुःखिताचं दुःख पाणी सुद्धा स्वतःचा जीव देतं, पण पुढच्याला काय करतं ते उभं कसं होईल अशा प्रकारचं पुढीलाचे नितापे कळवळ असती. कृपा निर्माण होती त्यांच्याकडे ती. आणि सर्वस्वशी आपलं सर्वस्व देऊन टाकलं तरी त्यांना काय वाटतं, कमी वाटतं. अशा प्रकारे भारव आहे त्याचे सर्वस्वही आहे. अशा प्रकारचं महाराज. निम्न भरल्या विने पाणी ढळोची नेणे, देवी श्रांता तोषणी जाणे सामोरपा. एखादा दुःखी असेल, श्रांत असेल, तळतळत असेल तर त्याचं दुःख दूर केल्याशिवाय पुढे जाणारच नाही. भूताची दया आहे. भांडवल संता त्यांचं ते भांडवलच आहे. निम्न भरल्या विने पाणी वाहायला, विहिरीत पाणी कमी आहे का नाही. अर्धा तास मोटर चालती, पुढे ऊस वाळायला आणि पाणी चाललंय आणि मोठा गड्डा आहे दांडात. पाणी विचार करतं का पहिलेच कमी आहे, मालकात चिंतेत हे काय करावं, तो गड्डा आता आपण अर्ध पाणी तर आपण गड्ड्यात जाण हो, म्हणून आपण रस्ता बदलून पुढे उसाल जाऊ. निम्न भरल्या विने खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जातच नाही. तसं दुसऱ्याचं दुःख दूर केल्याशिवाय जो पुढे जातच नाही ती दया. दुसऱ्याचं दुःख दूर केल्याशिवाय जे पुढे जात नाही त्याला काय म्हणावं, दया. समर्पा पै पायी काटा. आता पुन्हा दयाची वेगळी रूप आहे. ते पै पायी काटाने येते तर व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेनी जगतात. जिने म्हणजे जगणं, त्यांचं ते जगतातच कशा करता, दुसऱ्याचं काय घालवण्याकरता, दुःख घालवण्याकरता. असा शलका भाग त्याच्याकडे आलाय, त्यांच्या हिशेकडेच ते आले की दुसऱ्याचं काय घालावं, दुःख घालवण्याकरता ते जगतात. तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जाण दया, मी उदय जाताची तयारुनी आला. मला दया किती महत्वाची पहा. बाकीचे साधन, बाकीचे जे सांगितलंय ऐका नाही, ते मोक्षाकडे नेणारा मार्ग, मोक्षाकडे नेणारा अंजन, मोक्षाकडे नेणारी पालखी, असं सांगितलं. मोक्षाकडे नेणारं सांगितलं, पण दया ज्याच्या जवळ आहे तो दया किती महत्वाची आहे. अशी दया ज्याच्या अंतकरणामध्ये आहे अर्जुना, मी म्हणजे कोण, भगवान कृष्ण. उपजताची तया ऋणिया लाभे, मी त्याचा ऋणी होतो. आणि कधी होतो, उपजताची. कोण उपजताची, तू उपजताची नाही, अशी दया जन्मली की मी त्याचा कर्जदार झालो. अशा दयेचा ज्याच्या अंतकरणात मी देव म्हणतो, मी त्याचा कर्जदार होतो मी त्याचा. ऋणिया लाभे. दया क्षमा शांती हे पुस्तक त्याच्यावर. हो, तेथे देवाची वस्ती. बरोबर आहे. दया क्षमा आणि शांती हे जिथं आहे, देव मंदिरात नाही, देव कुठं आहे, तेथे देवाची वस्ती म्हणजे राहण्याचं ठिकाण आहे का नाही. दया. आता भूतेश्व आलोलुप्त्वम, भूतेश्व आलोलुप्त्वम काय आहे ते सांगतात. आलोलुप्ता विषयाविषयी, संसाराविषयी. आलोलुप्ता काय, लोलुप्ता. आणि लोलुप्ताच्या विरोधात लोलुप्ता म्हणजे चिकटा. ते चिकट्याचं झाड आहे ना, माणूस किती बचून झाला तरी धोत्राला नसतं, थक्का लागला की ते काय होतं, चिकटतं. असा चिकटा म्हणजे लोलुप्ता, आणि चिकटा नसणे म्हणजे आलोलुप्ता. तर आलोलुप्ता काय आहे ते आता ऐका. आता सूर्याची जीवे अनुसरल्या राजीवे, परी तेतो न शिवे सौरभ्य जैसे.
सूर्यासी जीवे अनुसरल्या राजीव. राजीव म्हणजे कमळ. कमळ सूर्याशी अनुसरलं म्हणजे एकरूप झालेले. सूर्य उगवला उमलला, सूर्य मावळला की सूर्यावर निष्ठा आहे महाराज त्याची. सूर्याच्या असण्यानं त्याचं अस्तित्व, सूर्याच्या नसलं की आपलं अस्तित्व संपवून. एवढा सूर्य कमळ फुल आलं तुमच्या समोर. ओके. एवढा सूर्याशी ते काय झालेलं असतं, एकरूप झालेलं असतं फुल. पण सूर्य म्हणला का आपल्याशी एवढं एकरूप झालेलं आहे, थोडा सुगंध मलाही घेऊ दे गड्या. कमल नाही म्हणाल का? पण तो कधी कमळातला सुगंधाची इच्छा करत नाही. वरी तो न शिवे सौरभ्य. सौरभ्य न शिवे म्हणजे त्या सुगंधाला स्पर्शही सूर्य करत नाही. दुसरं उदाहरण, का वसंताची या वाहनी आलिया वनश्रीच्या अक्षयनी येणं कर्तूची घेणे निघाला तो. वसंत ऋतूमुळे फळं फुलं येतात ना रस्त्या महाराज. वसंताच्या रस्त्यात वाहनी म्हणजे रस्ता. वसंत ऋतू चालायला लागला की त्याच्यात त्या वसंतामुळं फुलं फळं काय होतात, वृक्षाला यायला लागतात, नाही का नाही. आलिया वनश्रीच्या अक्षयनी. वनश्री आली, वनश्रीच्या अक्षयनी म्हणजे पोटी नाही, अक्षयनी वृक्षाला वनामध्ये ती लक्ष्मी प्राप्त झाली. कुणामुळं? लक्ष्मी म्हणजे श्रीमंती, फळाची फुलाची श्रीमंती. कोणामुळे प्राप्त झाली? वसंतामुळे झाली. पण वसंत म्हणला का आंबा, एखादा तू पाहू तिकडे गोड आहे का आंबट, एखादा फळ खाऊन पाहू, एखादा फुलाचा. वसंतामुळं आलं, पण वसंत ऋतून त्याचा स्वाद जसा घेत नाही. तिसरं उदाहरण, हे असो महासिद्धीशी लक्ष्मी आली यापाशी, परी महाविष्णू जैशी न गणित ते. लक्ष्मी माता समुद्र मंथनातून आली, नुसती आली नाही, महासिद्धीशी आली. सगळ्या सिद्ध्या घेऊन भगवान विष्णूकडे आली. भगवान विष्णूनं न गणित तिच्याकडे लक्षच नाही दिलं. ती पुढून आली, हार टाकायला देवान तोंड फिरून पाठ फिरवली, नाही का नाही. म्हणजे तिचा काय केला नाही, तिला नाही दिला किंमत दिली नाही, तिचा स्वीकार केला. तिचा स्वीकार देवान नाही केला. ती पाय धुवायला लागली. ती पाय धुवायची दैवा पात्र झाली. अभिमान टाकावा लागला तिला. आणि म्हणून महाविष्णू दैशी न गणित ते. तैसे आता हे दृष्टांत झाले. सूर्याचा, वसंताचा, महाविष्णूचा हे काय झाले? दृष्टांत झाले. तैसे आहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, परिभोगावे हे न रुचे मना माझी. याला म्हणतात अलोलुप्त्व. अलोलुप्त्व याला म्हणतात. या लोकातले किंवा स्वर्गातले, आहे का नाही. आहिकीचे का स्वर्गीचे, या लोकातले किंवा स्वर्गातले. किंवा असा या अर्थ घ्या, या लोकात स्वर्गातले भोग मिळाले. ऐकात लोकातच कुठले भोग मिळाले? स्वर्गातले. मला स्वर्गातल्या भोगासारखे भोग येत काही लोकायला. याही लोका स्वर्गातल्या आपल्यासारख्याला तर महाराज नुसतं त्या गादीवर बसलो. मी एकदा कीर्तनाला गेलो होतो औरंगाबादला, आणि दुसऱ्या गावात भागवत आलो होतो. तिथला एक माणूस होता, आपला शेतकरी माणूस होता. म्हणलं चला ना कीर्तनाला. मी एकटाच होतो, गाडी होती, मोठी गाडी होती. म्हणजे चला गेलो आम्ही. गेलो ते एका माणसाकडे गेलो महाराज. तो मोठा माणूस होता. तिथं गेलो, ते सोपे त्याचं ते ऐश्वर्य वैभव पाहिलं. मी बसलो त्या याच्यावर, त्या खुर्चीवर, त्या सोप्यावर. महाराज त्यो बसला बिचारा खाली. म्हणलं खाली नाही, वर बसा. आपल्याला मला ताकदच नाही याच्यावर बसायची. तो माणूस आला, तो म्हणे तुम्ही असे खाली का बसले, म्हणे वर बसा. तो बसलाच नाही वर, आणि असं पाहू लागला इकडं तिकडं. मग तिथंच म्हणतो महाराज, कोणत्या जन्मात या लोकांचं पुण्य असं नो म्हणे. तो म्हणे मी आज असं घरही पाहिलं नाही. आणि आहे महाराज लोकांचं विशेष ते लाईट आहे का नाही. आता काय म्हणत त्या माणसाला, एका माणसाने विचारलं, तो लाईट होता जरा बरा वाटला. म्हणलं लाईट केवढ्याचा? म्हणे 3 लाखाचा लाईट. आपल्या इकडे म्हणलं कुठं आणला? म्हणे दिल्लीहून आणला. म्हणे तो इथं मुंबई इकडे भेटत नाही. म्हणे दिल्लीहून बोलवला. म्हणे किती आणले? म्हणे प्रत्येक रूम मध्ये एक आणला. काय लोकांना वाटतंय त्याचं? म्हणजे स्वर्गातले भोग कुठं मिळाले? जो आपुलीन नागरपणे इंद्रभुवनाचे पावले. म्हणे काय महाराज असं आहे का नाही. इथं स्वर्गातले भोग मिळाले, किंवा म्हणजे इथं स्वर्गातले मिळाले म्हणणं जरा बरं राहील. ऐकीचे का स्वर्गीचे. का शब्दाचा अर्थ इथे जाता येणार असेल. जरी संतांनी म्हटलं त्याग करून निघावं, त्यागाला प्रारब्ध लागत नाही. पण असं आहे महाराज, ज्याला याचं प्रारब्ध ते 2 प्रकारे, बलवान प्रारब्ध आणि दुर्बल प्रारब्ध, आहे का नाही. महाराज बलवान प्रारब्ध असेल तर जंगलातही ते भोग येऊन पडतात. बाकी एखाद्या वेळेला भोगतही असेल, पण न रुचे
ते भोग त्याला काय होत नाही, रुचत नाही, आवडत नाही. त्या भोगात त्याला तळ 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 चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कानो वनमाळी वेगी भेटवा का. चंदनाची चोळी घातली नव्हती असं नाही, पण ती अंग पोळू लागली का कानो वनमाळी लवकर मला त्याच्याशिवाय शीतळता लाभणार नाही. असं त्या भोगात राहून सुद्धा त्याला ते भोग काय होत नाही, रुचत नाही. बहुवे काय कौतुकी जीवन हे विषया भेला की अलोलुप्तो दशा ठाऊकी जाणं. हे फार काय अलोलुप्तोवर बोलावा अर्जुना. बहुवे काय कौतुकी, जास्त त्याचं कौतुक काय सांगावं. अलोलुप्तो सांगू का. जीवन हे विषया भेला की, विषया भिलाखी जीवन हे. जीव विषयाची अभिलाखी नाही. विषय भोगणं वेगळं आणि विषयाचा अभिलाष असणं वेगळं. मला समाधान मिळवायचं का संसारात, सगळ्यात महत्वाचं जर समाधान संसारात मिळवायचं असेल तर एक मार्ग आहे काय, दरुजाच्या आत आलं ते भोगायचं. म्हणजे विषय जो दरुजाच्या आत आला तो आनंदानं खायचा. वरताड करून आणायचं नाही. वरतार करून आणलं की काट्या वर पडतातच. मग आता वरतान करून आणणं सोपं आहे का. आलंय आपल्या प्रारब्ध वशात जे आपल्याला खायला मिळालंय, जसं राहायला मिळालंय, जसा कपडा मिळालाय, प्रारब्धाचे दरुजाच्या आत येतं ते प्रारब्धानं आलेलं असतं, ते समाधान देणार असतं. दरुजाच्या आत मनानं जे भोग आलेले असतात ते काय असतात, आपल्या नशिबानं आलेले असतात, प्रारब्धानं. कारण महाराज किती प्रयत्न केला, जसं दुःख आपल्याला नाविलाजानं भोगावं लागतं तसं प्रयत्न न करता दुःखाला कोणी प्रयत्न करतं का. दुःखासाठी कोणी प्रयत्न करत नाही. तसं करून पहा, सुखही नाविलाजानं भोगावं लागतं, प्रयत्न न करता येतं, प्रारब्धावर अवलंबून आहे. ते प्रारब्धानं येतं. प्रारब्धीची होय सुख आणि प्रारब्धीची पावे आहे का नाही. प्रारब्धानाचे तसं सोस करीशी व्यायाम भजे म्हणा पंढऱ्या, ते येतं प्रारब्धानं. फक्त आपण प्रयत्न करतो. प्रारब्ध असलं ना आलं की मग आपल्याला वाटतं माझ्या कशानं आलं, ते प्रयत्नानं आलं. आहे की नाही. त्या याच्या व्यापाऱ्याच्या दुकानावर एक मन चांगली लिहिली रे राधिका, समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. समय से पहिले नहीं मिलता और भाग्य से अधिक नहीं मिलता. मिळत नाही ते. याला आलोलुप विषयाची अभिलाषा नसणं, याला काय म्हणावं, आलोलुप्त्व अशी अवस्था जाण. ही आलोलुप्तीची काय आहे, अवस्था आहे असं तू जाण. आता आलोलुप्तीच्या नंतर काय, कोणता गुणी आता आलोलुप्त्व. मार्दव म्हणजे कोमलपणा, नरमपणा. आता तो मार्दव कसा आहे ते सांगताय. आता माशी आदेशे मोहोळ जळचराजी विजळ का पक्षी अंतराळ मोकळे हे नातरी बाळकोद्देशे मातीचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलिया निळू डोळ्या प्रियांची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी तैशी भूत मात्री राहाटी मवाळते. एवढे दृष्टांत दिले, तिने वव्य दृष्टांत आहेत. माशिया जैसे मोहोळ. मोहोळ जसं माशा करता कोमल असतं, पाणी जसं त्या माशा करता जळचर जे आहेत पाण्यातले त्यांच्या करता असतं, आकाश जसं सगळ्या पक्ष्यांना मोकळं असतं, किंवा आईचं प्रेम जसं लेकराविषयी असतं. आहे का नाही. वसंत ऋतूचा मलिया नीळ नावाच्या पर्वतातून आलेला वारा जसा शीतळ असतो. आहे का नाही. डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी. आपल्या डोळ्यावर ज्या वेळेला डोळ्यानं प्रिय व्यक्ती पाहिला की जसा इथं आनंदाचा झरा येतो, किंवा कासवीन जशी आपल्या मुलाकडे पाहते तिचं पाहणं म्हणजे त्याला जीवदान असतं. तैसे भूतमात्री राहाटी मवाळते. तसा प्रत्येक जीवाविषयी मवाळतेनं वागणे. मवाळता कोणाविषयीच कठोरता नसणं, असं मवाळतेनं वागणं. पुन्हा काही दृष्टांत स्पर्श अति मृदू मुखी घेता सुस्वादो घ्राणाशे सुगंध उजाळे अंगे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापूर. तो माऊली म्हणतात कापुराची याला दृष्टांत देता आला असता, पण एवढा असा कापूर पाहिजे होता. कसा, या विश्वानुसार होय गगन जैसे. आकाशाचा दृष्टांत देतात. आकाश किती मोठं आहे महाराज, किती व्यापक आहे. चारही महाभूत कुठं राहतात, पाणी, वायू, अग्नी आणि पृथ्वी सगळे कुठे राहतात, आकाशाच्या पोटात राहतात. एवढं व्यापक आकाश. आणि छोटं किती, परमाणू माझी सामायिक एका बारीक छोट्या कणात सुद्धा सामावलेलं आहे.
काय सांगू ऐशेजीने, जे जगाचे ने जीवे प्राणी तया नाव म्हणे मार्दव. मी फार काय सांगू मार्दवाचं. जगाच्या जीवे प्राणी जिने, लोकांच्या जीवानं ज्याचं जगणं आहे त्याला मार्दव असं म्हणतात. याचा अर्थ दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी असा अर्थ घ्या जीवानं जगणं. किंवा दुसऱ्या आपल्या जीवाला आपण जसा आनंद देतो तसा दुसऱ्याला आनंद देण्याकरता ज्याचं जगणं. किती कोमलपणा, किती नरमपणा. ऐका नाही महाराज, की पुढच्या विषयी सगळ्या विषयी काय वागणं, क्रूरतेनं न वागणं, याचं नाव मार्दव. काय सांगू ऐशेजीने झालं. आता लाज सांगतात. याचं का पासून घडी पुढे येतं शिव 10 मिनिटं बाकी येतात. आता पराजय राजा. आता लाज कशाला म्हणतात, लय लाज वाटते महाराज. याच्यापेक्षा नको जगणं असं वाटतं. लाज वाटावी माणसाला, वाटते लाज महत्वाची. महाराज लाज वाटावी, पण कशाची. आपल्याला कशाची लाज वाटते, खरी लाज वाटावी ती कशाची वाटावी ऐका. आता पराजय राजा जैसा कदर थिजे लाजा का मानिया निस्तेजानी कृष्ण असतो. आता पहिली लाजच कशाला म्हणतात ती ऐका. लाज आपण म्हणतो लाज वाटली. लाज वाटणं म्हणजे अंतःकरणात नेमकं काय निर्माण होतं, अंतःकरण कशा पद्धतीचं होतं, काय वाटतं लाज झाल्यावर ऐका. काय माणसाचं वृत्ती कशी होते लाजेनं ऐका. पराजय राजा एखादा युद्धाला गेला आणि पराजय झाला. त्या राजाला, पराजय झालेल्या हरलेल्या राजाला आपल्या नगरात वापस येताना जे होतं त्याचं नाव लाज. तोंडात जेव्हा वाटतं का, ती त्याची अंतःकरणाची वृत्ती त्यावेळेला जी असते तिला काय वाटत, तिला काय म्हणतात लाज. रुक्मियान दुसरं घर बांधलं कृष्णाचं, नगरात नाही आला नाही, त्याने ते वेगळंच नगर निर्माण केलं आहे का नाही. का मानी आणि तेजा निकृष्ट असतो. एखादा माणूस मानी आहे, मानी म्हणजे सगळे लोक त्याला मान देतात. मानी माणसाला अपमान झाला की अवघड जाते. आणि तो हे अपमान निकृष्ट असतो, एकदम निकृष्ट माणसानं अपमान केला आणि मग त्याला जे होतं त्याचं नाव काय आहे, लाज. पुन्हा दृष्टांत देतात. नाना चांडाळ मंदिराशी अवसठी आली या संन्यासी, मग लाज होय जैशी उत्तमा तया. नाना चांडाळ मंदिराशी अवचटी आलियास. अचानक एक संन्यासी चालला होता तर आता नवीन शहर होतं, त्याला माहित नाही कोणता रस्ता, कोणती गल्ली काय, फक्त इथून पुढे जायचंय. त्या एका गल्लीनं चालला आणि असा संन्यासी आपला बिचारा खाली पाहून आपला भजन करत, भगवे कपडे, तो दंड हातात आणि ते कमंडलू. ते दुसरं काय संन्याशाजवळ निघालेला. मला तिकडून कठाळ्याची टक्कर आली गल्लीला आम्ही, आणि सगळी लोक पळाली. हाल्याची टक्कर म्हणा ऐका नाही, पळा 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 पळा. आता कोण कुणीकडे पळायले, फक्त जीव वाचवायचा. संन्यासी पळाला आणि पळाला आणि एका घरात गेला. सगळे लोक आता ते रस्त्याला नसल्यामुळे एका घरात घुसला, गेला घरात आणि घरात गेला. तो घरात गेला आणि ते गेले पुढं, ते खाली पळतच पुढे गेले. आणि जसे ते पुढे गेले तसे लोक कुठं आले, रस्त्यावर आले. आणि त्या घरात गेल्यावर संन्याशाच्या लक्षात आला, आपण ज्या घरात आलोय त्या घरात वेश्या राहतात. त्या आधी काय माहिती विचारायला, घरात गेल्यावर कळालं की या घरात काय राहतात, वेश्या. आता बाहेर कोण आहे, लोक आहेत सगळे समाजवर, लोक एका जागी आणि सगळे घरातून रस्त्यावर आलेले आहेत. कारण ते कुठून लोक गेले पाहायला, दुकानं सोडून लोक सगळं सोडून रस्त्यावर आलेले. आता संन्याशाला किती अडचण, बाहेर निघावतो लोक म्हणतील जय हरी महाराज, भगवे कपडे, लगेच लगेच शूटिंग काढून लगेच कलियुगाचं महत्व संन्यासी बाबा चालूच ना नाही, तसंच चालू. आणि मग त्याला त्या घरातून बाहेर येताना जे वाटतं तिला लाज म्हणावं. त्याची ते तिथून बाहेर निघताना अंतःकरणाची जी वृत्ती तिचं नाव काय आहे, लाज. ती लाज उत्तमात आहे. उत्तम म्हणजे श्रेष्ठ असलेल्या निर्मल व्यक्तीला त्याची काय वाटते, लाज वाटते. ती लाज. किंवा दुसरं उदाहरण देतात, क्षत्रिय रत्नी पळून जाणे ते कोण साहेला जिरवाने का वैधव्य पाचाराने महासतीयेचे. एखादा क्षत्रिय आणि रणांगणातून काय झाला, पळून गेला. त्याला जे वाटतं, जशी लाज वाटते का वैधव, का महान पतिव्रता माऊलीला वैधव्य प्राप्त झालं, जशी तिला मुख दाखवायची लाज वाटते,
रूपसा उदयले कुष्ठ, रूपवान व्यक्तीला कुष्ठ पोट निर्माण व्हावा. संभाविता कुटीचे बोट, एखादा माणूस संभावित आहे, संभावित म्हणजे चांगला आहे, लोक त्याला चांगलं समजतात आणि त्याला कोण एखादा कुट म्हणजे लोकांनी निंदा करावी असं बोट लावलं, हे काय चांगलं आहे काय, असं वाईट आहे तसं आहे वगैरे. तया लाजा प्राण संकट, ती लाज की प्राण केलेला परवडला बुवा असं त्याच्यावर काय येतं, संकट येतं, त्याला लाज असं म्हणतात. अशी लाज वाटावी, ही झाली लाज, ही झाली लाज. आणि अशी लाज आपल्याला वाटावी किंवा त्या महात्म्याला ती वाटते. आता काय वाटते, सिद्धाला वाटण्याचं कारण नाही, कारण सिद्ध ती लाजेत ज्याची लाज वाटत होती ते त्यानं तो कमीपणा लाजेचा घालवलेला आहे. पण साधकाला ती लाज वाटत असेल तर तो साधक, आणि त्याला ते सोडून दुसऱ्याची लाज वाटत असेल तर तो साधक नाही. कपड्याची लाज वाटत असेल, फाटकं शर्ट आहे, फाटकं धोतर आहे, त्याची लाज वाटत असेल आहे का नाही, आपल्याकडे गाडीला आणि आपल्याकडे हे नाही बरोबर, अशी लाज वाटत असेल आहे का नाही. लाज वाटते महाराज आपल्याला वेगवेगळी, घराची वाटते, दाराची वाटते, कशाची वाटते वाटत राहत. त्याची मग सदाशिव एक दिवस बसलो आम्ही, सदाशिव म्हणे महाराज तुम्हाला जरा एक खोली का होणे म्हणे चांगली सलापची पाहिजे हो, घरकुल आल्यावर बांधा म्हणे. आता म्हणलं कशाला, म्हणून चांगले लोक येते तर, आणि मग आपल्यासाठी नाही पण चांगला माणूस आल्यावर बसायला काय पाहिजे, चांगली खोली पाहिजे. मी म्हणलं ज्याला माळदात करमत नाही तशा चांगल्यानं आपल्या घरी येऊच नाही. त्या निमंत्रण दिलंय का आपण, येऊच नको बाबा. तुला इथं तुला काय करायचं आमच्या घरावर 2 मिनिटं पैस, तुला जास्त लाज वाटत असेल तर तिकडे त्या याच्यात पैस, शाळेत पैस, तिकडे कोणाच्या बंगल्यात पैसे, आम्हाला करायचंय का काय करायचं तिला आपल्याला, त्याची लाज वाटू नाही महाराज. लाज त्याची लाज वाटत असेल तर तो साधक नाही. कशाची लाज वाटावी आता ऐका. तैसे आउट हातपणे जे शेव होऊनी जिने, उपजो मरणे नावा. तैसे आउट हातपणे जे शेव होऊनी जिने, आउट म्हणजे 3.5 व्यापक असलेलं आपण 3.5 हाताचं शेव होऊन, शेव म्हणजे प्रेत मड होऊन जगायलो, याची लाज वाटावी. देह मड आहे महाराज, हे काय आहे, प्रेत आहे, 3.5 हाताचं प्रेत आहे. हे आपल्यामुळे चेतन सारखं कार्य करायले. लोह चुंबकाच्या बळे उभे राहिले निराळे, आहे का नाही. लोह चुंबकामुळे हे काय आहे, अत्या शक्तीमुळे दिसायला हालचाल करताना, पण 3.5 हाताचं मड होऊन आपल्याला जगावं लागायले. आणि पुन्हा एकदा नाही, उपजो मरणे नावा म्हणजे पुन्हा जन्मून पुन्हा मरा, पुन्हा जन्मा, पुन्हा मरा. ती एक पुन्हा ते काही जन्म मरण इतकं सोपं आहे काय. येशीच्या गाडीतून या उतरायचं आणि येशीच्या दुसऱ्या बसायचं इतकं सोपं थोडंच आहे ते, एवढं सोपं नाही. गर्भमेद मुशे, रक्त मूत्र रसे वतीव होऊन असे ते लाजीरवाने. गर्भमेद मुशे, गर्भात त्या मूस म्हणजे साच्या, त्या गर्भाच्या साच्या रक्त मूत्र याचा रस ओतून तयार केलेलं आपलं शरीर. काय सांगू गर्दी किती महाराज वतीव, त्याचं वतीव तयार केलंय. जसं वतीव लोखंडाचं, वतीव सोन्याचं, तसं वतीव कशाचं, मलमूत्राचं आहे का नाही. वतीव काय शरीर आहे महाराजाचं आहे. वतीव होऊन असे ते लाजीरवाणे, त्याची काय वाटावी, लाज वाटणं. त्याला खरी लज्जा. हे बहु असो देहपणे, हे जाऊ दे आता, हे बहु असो देहपणे नाम रूपाशी येणे नाही का लाजीरवाणे तयारी. हे जाऊ दे आता, जास्त याच्यावर काय बोलावं. देहपणानं नाम रूपाशी येणं, नाम आणि रूप हे नसलेलं आपल्यावर लादून घेणं, याच्यासारखी दुसरी लाजच नाही. आपलं नावही नाही आणि आपलं रूपही नाही. तुकोबारांचा जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. नाम आणि रूप काय होऊन जावो, जळून जावो. नाम आणि रूपाशी येणे देहपणे नाही का लाजीरवाने, त्याच्यापेक्षा दुसरं लाजीरवानं काहीही नाही. ऐशी अवकाळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. ऐशी अवकाळा, अशा अवकाळा झाल्यामुळे शरीराचा कंटाळा घेते लाज. बस आता आपल्या इतक्या अवकाळा व्हायल्यात ना, पुन्हा या शरीरालाच यायचं नाही, पुन्हा जन्मायचंच नाही. लाज वाटायला लागली या शरीराला येण्याची, या देहात राहायची. असं ज्याला वाटतं ते लाज, हे लाज पै निर्मळा. ते लाज कोणाला वाटते, निर्मळाला.
आम्हाला नाही वाटत, आपल्याला नाही वाटत, मला तरी नाही वाटत. आपल्याला लाज वाटत नाही, मला तरी मला जाऊ द्या काय लाज वाटत नाही, उलट उत्साह वाटतो. फोटो काढणं, हे करणं, ते करणं. कोणी जर म्हणलं महाराज या तुमचा एक फोटो घ्या, त्याचे शर्ट गिर्ट बरोबर करणं, म्हणजे लाज वाटते का त्याची हौस वाटते? हौस वाटते, हौस वाटते, आहे का नाही? महाराज लाज कशाची वाटते? त्याच्यात मी असा आरसा घेतला, गण लावायला चल ते त्र्यंबकेश्वरला सकाळी 3:30 वाजता आंघोळ केल्या भीमदादांना ना मी कुशावर, आणि आरसा म्हणलं असा पाहिला, मोबाईल होता, आरसा नव्हता, मोबाईल असा धरला त्यांनी, ते मोबाईल चालला म्हणलं याला काय करायचं, लगेच असा भला मोठा गण घेतला ना, हा याला काय करायचं म्हणजे एवढा मोठा बुक्का घेतला आणि त्याला चिटकून ज्ञान बा तुकाराम चलो. त्याला काय आरसा आणि त्याला कशाला काय पाहिजे म्हणले, चला लगेच नाही त्याचं त्यांना काय वाटतं, ते लाज पै निर्मळा निसुका गोड. गुरुजीन साबण आयुष्यभर लावलेलं नाही, आरसा घेतला नाही लावत, हे का नाही, फोटो काढू द्याला नाही, हे का नाही, ते लाज पै निर्मळा. अरे नारायण महाराजांनी मला सांगितलं, भोसरीकर माऊलीचा फड, मोठा फड आहे, त्यांचा सख्खा भाऊ तोही महात्माच होते, दिंडी असते, मोठा फड होता दिंडी. त्यांच्या भावांनी एकदा सत्कार स्वीकारला, हे नव्हते, आणि सत्कार काय केला, स्वीकारला, हार शाल श्रीफळ सत्कार स्वीकारला. तर त्यांनी एका फडाचे 2 फडं केली माऊलीने. तो सत्कार स्वीकारला ना, तू माझा भाऊच नाही राहिला, तुझा माझा संबंधच नाही. कोर्टात भांडण गेलं म्हणून, ते कोर्टात लोक भांडले पण पुन्हा भाऊ नाही मानले. कशामुळे होतो गुन्हा काय, एकदा सत्कार स्वीकारला. मला ते म्हणजे राऊत बाबा त्यांचे शिष्य लहानपणापासून, त्यांनीच बाबाला वाढवलं, त्यांनीच सोबत नेलं, ते त्यांच्या एका आतुनावर झोपायचे, ते सोबत राहायचे. आणि त्याच्यामुळे बाबा ते जे कडक गुण आले ते सगळे माऊलीचे, पण लयच कठोर होते म्हणे माणूस. त्यांचं एकदा 61 वर्ष करायची, 61 करायची ठरवली, पण ते कोणाचंच ऐकत नव्हते. त्यांचा संसारी होते. महाराज राऊत बाबा सांगतात की त्यांचा पत्नी मुलगा समोर आला असं मी जीवनात नाही पाहिजे, ताकदच नव्हती समोर येण्याची, एवढे असे सहर होते, अग्नीच. हा पण महाराज ते एक लाला होते म्हणून पंढरपुरात, काय त्या लालाचं ऐकायचे, ते भीती घेतही नव्हते, पण ते काय त्यांचं असेल त्याचं त्यांना माहिती. त्या लाला मोठा माणूस होता, त्यानं ठरवलं की बाबाची 61 करायची आणि मोठा कार्यक्रम चंद्रभागेत मोठा कार्यक्रम करायचा. तो आला, महाराज असं करायचं म्हणजे नको रे, कशाला करायचं, नाही करायचं, नाही म्हणे करायचं. आता ते बोलत नव्हते त्याच्या पुढे, काहीच नाही बोलले. आणि मग त्यानं तिकडं गेला तो निघून. काही माणसं जवळ होते, त्यांच्या डोळ्यातून आसरू आले आणि म्हणे पांडुरंगा तो दिवस येण्याच्या आधी मला मरण आलं तर बरं होईल. तेव्हाकडे प्रार्थना केली की तो तर ऐकत नाही, तो कार्यक्रम करणार आहे माझा 61चा, पण त्याच्या अगोदर मरण आलं तर बरं. एका माणसाने त्याला जाऊन सांगितलं, त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला की यांचे वाचा देवही ऐकतो, कदाचित आपल्यामुळं महान काय होऊन जाईल, घात होईल, असं होईल. महाराज ते त्यांना लाज वाटते, त्याची लाज पै निर्मळा निसुका गोड. निसुक म्हणजे आता अचापलत्व सांगतायत 2 वव्यात. आता सूत्रतंतू तुटल्या, चेष्टाची टाके सायकड्या, तैशी प्राणेंद्रिय कर्मेंद्रिया खुंटे गती. ऐका ना, सूत्रतंतू तुटल्या, भावल्या नाचू लागल्या, एका भावलीचा द्वारा तुटला की तिचं नाचणं आपोआप काय होऊन जातं, बंद जातं. तसं तैशी प्राणावर विजय मिळाल्यामुळे कर्मेंद्रियाची गती आपोआप खुंटू. कर्मेंद्रियाला कोण चालवतं, प्राण चालवतात. आणि प्राणच शांत झाले, प्राण 10 प्राण आहेत ना, वेगळे इंद्रियाला वेगळा प्राण कार्य करतो, आहे का नाही, ते प्राणच शांत झाला. आणि प्राण शांत झाल्यामुळे इंद्रियाची गती आपोआप काय झाली, 10 इंद्रिये शांत झाली, आहे का नाही. कामावळल्या दिनकर सरे किरणाचा प्रसरू, तैसा मनोजय प्रकारून ज्ञानेंद्रिया. आणि जसा सूर्य मावळल्यावर किरण आपोआप काय होऊन जातात, नाहीशे होऊन जातात, त्याचा पसारा बंद होतो. तसं मनावर विजय मिळाल्यामुळे ज्ञानेंद्रियाचं बंद पडले. प्राणावर विजय मिळाल्यामुळे कर्मेंद्रियाची गती थांबली आणि मनावर विजय मिळाल्यामुळे ज्ञानेंद्रियाची गती थांबली. कारण मन ज्ञानेंद्रियाला विषयाकडे काय करीत असतं, हलवीत असतं. मनावर विजय मिळाल्यामुळे ज्ञानेंद्रिय एवं मन पवन नियमे होती 10 इंद्रिय अक्षमे, ते अचापल्येवर मे येणे. अचापल्य कशाला म्हणावं, चपळता कशाला म्हणावं, अचापळता कशावर, अचपळता कशावर, मनावर आणि प्राणावर विजय मिळवल्यामुळं 10 इंद्रिय अक्षम होऊन जातात, त्यांचे कार्य बंद पडून जाणं, त्याला अचापल्य, अचपलता अशा प्रकारचं म्हणावं. असं तू जा. आता पुन्हाही काही लक्षणं पुढच्या श्लोकात सांगितलेली आहेत, त्याचा विचार आपण उद्याला करूयात. पुंडलिक